तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरच गायकवाड मतदान करू शकणार आहेत। विधान परिषद निवडणुकीमधली ही सगळ्यात मोठी बातमी। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयापर्यंत गणपत गायकवाड हे वेटिंगवर असतील। आतापर्यंत कोणी मतदान केलेलं आहे ते आपण पाहूया। तर दुपारी 1:30 वाजेपर्यंत भाजपच्या 103 आमदारांनी मतदान केलं। शिंदेच्या शिवसेनेच्या 37 आमदारांनी मतदान केलेलं आहे। अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार 40 आमदारांनी मतदान केलं। काँग्रेसच्या 37 आमदारांनी मतदान केलेलं आहे। ठाकरेंच्या 15 आमदारांचंही मतदान पार पडलेलं आहे। तर राष्ट्रवादीचे 12 म्हणजे शरद पवार गटाच्या 12 आमदारांनी सुद्धा मतदान केलंय आणि एकूण अपक्ष जे आहेत 15 त्यांनी देखील मतदान केलेलं आहे। तर गणपत गायकवाड यांना मतदानासाठी आणणं म्हणजे सत्तेचा दुरुपयोग आहे। गणपत गायकवाड यांच्यावरून संजय राऊतांनी भाजपवर टीका केली। अनिल देशमुख जेलमध्ये असताना त्यांना मतदान करू दिलं नाही, तर यापूर्वी देखील अनेकांनी जेलमधून मतदान केलेलं आहे। नावं खूप आहेत अशी प्रतिक्रिया संजय कुटे यांनी दिली आहे। गणपत गायकवाड जेलमधून येऊ शकतात, पण अनिल देशमुख होते तुरुंगात, त्यांना मतदानासाठी कोणी येऊ दिलं नाही किंवा नवाब मलिकना येऊ दिलं नाही, पण गणपत गायकवाड येऊ शकतात। यालाच म्हणतात सत्तेचा वापर किंवा गैरवापर। यापूर्वी त्यांनी सुद्धा जेलमध्ये असलेल्या व्यक्तींचे आणून मतदान घेतलेलं आहे। असे उदाहरण महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुकीत सातत्यानं आपण पाहतो। आता नावं घेण्याची आवश्यकता नाही, आपण सगळ्यांना माहिती सुद्धा आहे, जनतेला माहिती आणि त्यांनाही माहिती आहे। परंतु उगीच काहीतरी बोलायचं, नेरेटिव्ह सेट करायचं या व्यतिरिक्त काँग्रेसचं दुसरं काही नाही, कारण त्यांना भीती आहे की त्यांचे किती मतदान घेतात, काय होतं काय नाही, ही भीती असल्यामुळे भीतीपोटी हे त्यांचे असे वक्तव्य येत आहेत।